च्या 7व्या आरमाराला दाखवला ठेंगा। 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, ज्यामुळे बांगलादेशची निर्मिती झाली, अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि सुरक्षा सल्लागार हेनरी किसिंजर यांचा उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा होता। अमेरिकेची धमकी, भारताची आगेकूच रोखण्यासाठी आणि भारतावर दबाव आणण्यासाठी अमेरिकेने बंगालच्या उपसागरात आपले अण्वस्त्रसज्ज 7वे आरमार, US 7वा फ्लीट रवाना केले। भारताला एकाच वेळी दोन्ही बाजूंनी घेरण्याची ती उघड धमकी होती। इंदिराजींचा मास्टरस्ट्रोक इंदिरा गांधी अशा धमक्यांना घाबरणाऱ्या नव्हत्या। त्यांनी अमेरिकेचे आरमार पोहोचण्यापूर्वीच रशियासोबत तत्कालीन सोव्हिएत युनियन 20 वर्षांचा शांतता आणि सहकार्य करार केला होता। इंदिराजींच्या एका इशाऱ्यावर रशियाने आपली अण्वस्त्रसज्ज पाणबुडी आणि युद्धनौका अमेरिकेच्या आरमाराच्या मागे रवाना केल्या। अमेरिकेची माघार, सोव्हिएत युनियनच्या एंट्रीमुळे अमेरिकेचे धाबे दणाणले। इंदिराजींनी अमेरिकेच्या दबावाला यत्किंचितही न जुमानता भारतीय सैन्याला ढाका ताब्यात घेण्याचे आदेश दिले। शेवटी 93,000 पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण केले आणि अमेरिकेला आपले 7वे आरमार हात हलवत परत न्यावे लागले। इंदिरा गांधींनी महासत्तेचा अहंकार पार धुळीस मिळवला होता। 2. 1978 मोरारजी देसाईंचा जिमी कार्टर यांच्या तोंडावर करारी बाणा। 1974 मध्ये भारताने पोखरण-1 अणुचाचणी स्माइलिंग बुद्धा केल्यानंतर अमेरिका भारतावर प्रचंड नाराज होती। 1978 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जिमी कार्टर भारताच्या दौऱ्यावर आले होते। त्यांचे मुख्य उद्दिष्ट भारताच्या अणु कार्यक्रमावर निर्बंध आणणे आणि भारताला अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर NPT स्वाक्षरी करायला लावणे हे होते। बंद दाराआडची चर्चा आणि कार्टर यांची चूक, पंतप्रधान मोरारजी देसाई आणि जिमी कार्टर यांच्यात या विषयावर कडक चर्चा झाली। मोरारजी देसाई अत्यंत तत्वनिष्ठ आणि कडक स्वभावाचे होते। त्यांनी स्पष्ट सांगितले की जोपर्यंत अमेरिका आणि रशिया स्वतःचे अण्वस्त्र साठे नष्ट करत नाहीत, तोपर्यंत भारत कोणत्याही करारावर स्वाक्षरी करणार नाही। मायक्रोफोनने गुपित उघड केले। या बैठकीनंतर कार्टर जेव्हा बाहेर आले तेव्हा ते त्यांच्या सहकार्याशी कुजबुजत होते, पण दुर्दैवाने त्यांचा मायक्रोफोन माईक चालूच राहिला आणि त्यांचे शब्द पत्रकारांच्या रेकॉर्डरमध्ये कैद झाले। कार्टर आपल्या सहकार्याला म्हणाले, हा म्हातारा मोरारजी देसाई ऐकायला तयार नाही। आपण भारतातून परत गेल्यावर यांना एक कडक आणि थंड पत्र, कोल्ड अँड ब्लंटिंग लेटर लिहावे लागेल आणि तारापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी लागणाऱ्या इंधनाचा, युरेनियम पुरवठा रोखावा लागेल। मोरारजींचा करारी नकार हा प्रकार समोर आल्यावर संसदेत गदारोळ झाला, पण मोरारजी देसाईंनी संसदेत अत्यंत शांतपणे आणि बाणेदारपणे उत्तर दिले। त्यांनी अमेरिकेच्या इंधनाची भीक नाकारत स्पष्ट केले की अमेरिका इंधन देवो ना देवो, भारत आपल्या तत्वांशी आणि स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही। आम्ही आमचा अणु कार्यक्रम आमच्या अटींवरच पुढे नेणार। मोरारजींच्या या भूमिकेमुळे अमेरिकेला समजले की भारताला दबावाखाली वाकवणे अशक्य आहे। थोडक्यात सांगायचे तर इंदिरा गांधींनी युद्धाच्या मैदानात अमेरिकेच्या सैन्याला आणि राजनैतिक दबावाला पुरून उरण्याची धमक दाखवली, तर मोरारजी देसाईंनी टेबलवर अत्यंत स्वाभिमानाने अमेरिकेच्या अध्यक्षांना स्पष्ट शब्दांत